नमस्कार सगळ्यांना. आज 18 मे 2026. मित्रांनो, नेदरलँडची राजधानी असलेलं ॲम्स्टरडॅम हे शहर, या शहराने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या शहराने 1 मे 2026 पासून ॲम्स्टरडॅममधील बिलबोर्ड्स असतील, मेट्रो स्थानके, बस स्थानके यांच्यावरून चिकन चिकन नगेट्स, SUV आणि स्वस्त विमान प्रवास, पेट्रोल कार, गॅस हिटिंग यांच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि असा निर्णय घेणारं हे जगातलं पहिलं शहर असणार आहे, ज्यामध्ये मांस असेल किंवा जीवाश्म इंधन असेल यांच्या जाहिरातीवर बंदी असणार आहे. तर ह्याचं कारण असं की हवामान बदलाचं जे संकट आहे ते वरचेवर वाढत चाललंय. त्यामुळं जगभरातील शहरं केंद्रीय सरकारांची वाट न पाहता स्वतःच असे धाडसी निर्णय घेऊ लागली आहेत. या दिशेतील सर्वात क्रांतिकारी पाऊल नेदरलँडची राजधानी ॲम्स्टरडॅमने टाकलेलं आहे. आता या शहरांमध्ये राष्ट्रीय संग्रहालय, पियानो कॉन्सर्ट व इतर सांस्कृतिक जाहिराती यांच्यावर भर दिला जात आहे. तर ॲम्स्टरडॅम शहराचा हा निर्णय का बरं महत्वाचा आहे? तर कारण म्हणजे IPCC म्हणजेच आंतरराष्ट्रीय हवामान बदल समितीच्या ताज्या अहवालानुसार जगातील मोठ्या तेल कंपन्या जशा की टोटल एनर्जी असेल किंवा रॉयल डच शेल असेल, या जगातील सर्वात 20 प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांमध्ये ह्यांचं नाव आहे. आणि या कंपन्यांच्या जाहिराती आणि ब्रँड बिल्डिंगद्वारे हवामान बदलाची जिम्मेदारी या कंपन्यांनी वैयक्तिक लोकांवर टाकलेली आहे. ॲम्स्टरडॅमचं एक उद्दिष्ट आहे 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी पर्यंत पोहोचायचं. तर मग जाहिरात बंदी हे त्या कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचं पाऊल आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की फक्त ॲम्स्टरडॅमने असं काम केलंय का? तर अजिबात नाही. जगभरातील वेगवेगळी शहरं या हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपापल्या दिशेने पावलं टाकत आहेत. तर त्यातलं एक महत्वाचं शहर म्हणजे फ्रान्समधील पॅरिस हे शहर. पॅरिस शहरामध्ये मोठे मोठे पादचारी रस्ते बनवले जात आहेत. तसंच सायकलसाठी मोठे मोठे रस्ते, तसंच सुसज्ज असे सायकल ट्रॅक असे बनवले जात आहेत. तसंच नेदरलँडमध्ये हेग या शहरात जीवाश्म इंधनच्या जाहिराती किंवा पेट्रोल डिझेलची वाहनं, विमान प्रवास, तसंच क्रूज पर्यटन जे असेल त्याच्या सुद्धा जाहिरातींवर त्यांनी बंदी घातलेली आहे. त्यानंतर डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन ही जगातली सगळ्यात पहिली कार्बन न्यूट्रल राजधानी बनण्याच्या दिशेने ते वाटचाल करत आहे. आज कोपनहेगनमध्ये कारपेक्षा सायकलिंगची संख्या जास्त आहे. तर त्यांनी एक उदाहरण देखील सांगितलं की कोपनहेगनमध्ये 6,75,000 सायकली आहेत, तर कारची संख्या 1,20,000 फक्त. म्हणजे जवळपास 62 ते 64% नागरिक आणि विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी हे सायकलिंगचा वापर करतात. तसंच हा एक महत्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रांपेक्षा ही शहरं एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगाने निर्णय का घेत आहेत? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे जे शहरं आहेत ना, ती नागरिकांच्या जवळ असतात. त्यामुळं त्यांना धोरण राबवणं सोपं जातं. तसंच प्रयोग करू शकतात. ते प्रयोग करण्याला एक त्यांना मोकळीक मिळते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाची राजधानी जी आहे नवी दिल्लीमध्ये मागच्या सरकारने प्रदूषण, जे वायू प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी ऑड इव्हनचा त्यांनी एक प्रयोग करून बघितलेला होता. आणि काही तज्ज्ञांच्या मध्ये बऱ्यापैकी त्या प्रयोगाला एक सक्सेस मिळालेला आहे. नंतर म्हणजे हे जे काही प्रयोग करतात, ही जी शहर आणि तिथले जे काही राज्यकर्ते असतील, त्या प्रयोगांचा थेट परिणाम दिसतो. तो परिणाम वायू प्रदूषण असेल, वाहतूक कोंडी असेल किंवा जलप्रदूषण असेल, या सगळ्यांच्या बाबतीत हा त्यांचा परिणाम तात्काळ दिसून येतो. त्या परिणामांच्या जोरावर ते पुढील पाऊल टाकू शकतात. आता ही जसं शहरं स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात आणि तात्काळ निर्णय घेऊ शकतात, त्यासोबतच त्यांना काही आव्हाने सुद्धा येतात. जसे की कायदेशीर अडचणी असतील किंवा फंड बाबतीत काही तडजोडी असतील, जसे की आर्थिक तडजोडी असतील किंवा राजकीय विरोध सुद्धा त्यांना सहन करावा लागतो. ॲम्स्टरडॅमच्या निर्णयाला सुद्धा काही लोकांनी विरोध केलाय आणि काही लोकांनी समर्थन सुद्धा दाखवलेलं आहे. जसे की काही उद्योग संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय व्यावसायिक स्वातंत्र्यावर गदा आणतोय. तर ह्याच्या उलट समर्थकांचं म्हणणं आहे, ज्यावेळी तंबाखू बंदी केलेली त्यावेळी सुद्धा असाच मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. परंतु आज घडीला ती एक सार्वजनिक आरोग्याचं एक अपरिहार्य गरज अशी मानली जाते.
तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये भारत कुठे येतो? भारतातील शहरं जसे की पुणे असतील, पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली असेल, या सगळ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण, जलप्रदूषण, वाहतूक कोंडी या सगळ्या गंभीर समस्या तोंड आ वासून उभ्या आहेत. अशा वेळी आपल्या शहरांमध्ये सुद्धा अशा काही धोरणांचा परिणाम जाणू शकतो किंवा धोरणांचा एक पॉझिटिव्ह परिणाम दिसू शकतो. ह्यात आपण कुठल्याही व्हेकलवर किंवा याच्यावर बंदी घालत नाही, त्यांच्या जाहिरातीवर बंदी घालतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जाहिराती किती आपल्यावर परिणाम घडून आणतात एखादा आपला निर्णय बदलण्यामध्ये. जर आपल्याला जर डोक्यात जरी नसेल की आपल्याला चारचाकी घ्यायची, पण जाहिराती आपल्या माथ्यावर सारखं सारखं मारून आपण बऱ्याचदा प्रवृत्त होतो की आपल्याकडे एक चारचाकी असायला हवी. ते आपल्या स्टेटसचं सिम्बॉल असतं, बाकी सगळ्या गोष्टी. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा एकच निष्कर्ष असू शकतो. हवामान संकट हे केवळ काही पर्यावरणाचं संकट नव्हे. ते आपल्या खाण्याच्या, पिण्याच्या, प्रवासाच्या, उपभोगाच्या सगळ्या सवयींचं संकट असणार आहे. अशा वेळी वैयक्तिक जबाबदारी सोबतच एक वातावरण बदल किंवा एक शहरांमध्ये एक वातावरण निर्मिती या हवामान बदलाच्या संकटाच्या विरुद्ध हे सुद्धा एक महत्वाचं पाऊल असू शकतं. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.